नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दोन अशा ब्रँड बद्दल माहिती देणार आहे जे त्यांच्या युनिक फीचरसाठी खूप फेमस आहे। सगळ्यात पहिला आहे वन प्लस, तो म्हणजे त्याच्या ड्युरेबिलिटी आणि स्मूथनेससाठी फेमस आहे। तर दुसरा आहे नथिंग। नथिंग हा त्याच्या लुक आणि डिझाईनसाठी खूप चर्चेत आहे। तर मित्रांनो, ह्यातला वन प्लसचा मी आज तुम्हाला नॉड CE5 आणि नथिंग 3A या दोन मॉडेलचे कंपॅरिझन करून दाखवणार आहे। तर यातला कोणता मोबाईल बेस्ट आहे मला कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघू वन प्लस नॉड CE5। यामध्ये कलर ची स्क्रीन यूज झालेली आहे आणि नथिंग 3A यामध्ये पण सेम आहे, कलर ॲमोलेड स्क्रीन यूज झालेली आहे। तर मित्रांनो, यांचा दुसरं कंपॅरिझन आहे वन प्लस नॉड CE5 मध्ये 50 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा दिलाय, तर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा दिलाय। आणि तिथे नथिंग 3A यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय 50 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स असलेला कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा। तर मित्रांनो, कॅमेराच्या बाबतीत जर बघायचं म्हणलं तर नथिंगचा फोन यामध्ये बेस्ट क्वालिटी आणि जास्त कॅमेरे दिल्यामुळं तो तुम्ही सजेस्ट करू शकता। नंतर मित्रांनो, फ्रंट कॅमेरा बघितला तर वन प्लस नॉड CE5 यामध्ये आपल्याला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिलेला आहे आणि नथिंग 3A यामध्ये आपल्याला 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिलेला आहे। तर मित्रांनो, फ्रंट कॅमेरामध्ये पण नथिंग 3A हा बेस्ट आहे। जर तुम्ही कॅमेरासाठी मोबाईल सजेस्ट करत असाल तर तुम्हाला नथिंग 3A हा ठीक आहे। तर मित्रांनो, यांच्या चौथ्या कंपॅरिझनकडे येऊ, ती म्हणजे बॅटरी। मित्रांनो, वन प्लस नॉड CE5 यामध्ये आपल्याला बघायला मिळते 7100 mAh ची मॅसिव्ह बॅटरी। तिथे जर नथिंगचा 3A घेतला तर त्यामध्ये आपल्याला 5000 mAh ची बॅटरी बघायला मिळते। वन प्लस नॉड CE5 यासोबत आपल्याला 80 वॅटचा चार्जर येतो, तर नथिंग 3A यामध्ये फक्त केबल येते, चार्जर आपल्याला येत नाही, तो आपल्याला सेपरेट घ्यावा लागतो। म्हणून बॅटरी कंपॅरिझन मध्ये वन प्लस हा बेस्ट आहे, कारण 7100 mAh ची बॅटरी तुम्हाला आरामात 2 दिवस चार्जिंग टिकेल। तर मित्रांनो, यांचा सहावा कंपॅरिझन आहे ते म्हणजे प्रोसेसर। तर प्रोसेसर खूप महत्वाचा असतंय। वन प्लस नॉड CE5 यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय MediaTek Dimensity 8350 चा अपेक्स वाला प्रोसेसर दिलाय। तिथे नथिंग 3A मध्ये आपल्याला Qualcomm Snapdragon 7S Gen 3 चा प्रोसेसर बघायला मिळतोय। आणि जर Antutu स्कोर बद्दल बोलायचं म्हणलं तर वन प्लस नॉड CE5 मध्ये आपल्याला 14,11,000 पर्यंत Antutu स्कोर बघायला मिळतो, तर नथिंग 3A यामध्ये आपल्याला 7,90,000 पर्यंत Antutu स्कोर बघायला मिळतो। तर मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो, कोणता मोबाईल बेस्ट आहे। माझ्या हिशोबाने वन प्लस नॉड CE5 हा चांगला आहे, फक्त तुम्ही कॅमेरा थोडं कॉम्प्रोमाइज तुम्हाला करावं लागेल। तर धन्यवाद मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।